मित्र हो, आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती या संदर्भात चर्चा करणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं स्वरूप याविषयी व्याख्यान दिले. आज आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती नेमकी काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. एकूण 7 मुद्द्यातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला स्पष्ट करता येईल. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती या मुद्द्यावरून आपल्याला निश्चितपणे समजू शकेल. सर्वप्रथम या ठिकाणी व्याप्तीचा मुद्दा विचारात घेत असताना व्यापारातील लाभ हा महत्त्वाचा घटक व्याप्तीच्या संदर्भात आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र लाभाच्या संदर्भात अभ्यास करत असतं. व्यापारात काय लाभ होतो, कुणाला लाभ होतो, व्यापारापासून केव्हा लाभ होतो या संदर्भात सविस्तर असं विवेचन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करत असते. दुसरा मुद्दा, व्यापारातून लाभ होतो ही गोष्ट एकदा स्पष्ट झाल्यानंतर व्यापारातील लाभ हा पाहत असताना व्यापाराचं स्वरूप आपल्याला त्या संदर्भात विचारात घ्यावं लागतं. व्यापाराचं स्वरूप कसं आहे, त्यावरून त्या व्यापारातून लाभ कोणाला मिळू शकेल या संदर्भात आपल्याला आयडिया येत असते, कल्पना येत असते. म्हणून आपण या ठिकाणी व्यापाराचं स्वरूप काय असलं पाहिजे, व्यापार नेमका 2 देशामध्ये केव्हा होतो, केव्हा फायद्याचा ठरतो या संदर्भात विविध अर्थतज्ज्ञांनी आपली मतं मांडलेली आहेत. सर्वप्रथम ॲडम स्मिथ यांनी घटकाची कार्यक्षमता, त्यांनी असं म्हटलं आहे की उत्पादनातील घटक किंवा उत्पादनातील जी कार्यक्षमता असते त्यावरून खऱ्या अर्थाने तो लाभ त्या देशाला मिळत असतो. म्हणजे ज्या देशातील उत्पादन कार्यक्षमता अधिक त्या देशाला व्यापार करणं अधिक सोयीचं, त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार लाभाचा ठरत असतो. रिकार्डो यांनी मात्र तुलनात्मक खर्चाचा विचार केला आणि त्याने असं म्हटलं की एकच वस्तू 2 राष्ट्रात जरी उत्पादन होत असली तरीसुद्धा त्यापैकी ज्या राष्ट्रामध्ये त्या वस्तूचा तुलनात्मक खर्च हा कमी असतो, म्हणजे दुसऱ्या राष्ट्रात तीच वस्तू तयार होत असताना परंतु पहिल्या राष्ट्रात तयार होणाऱ्या वस्तूचा उत्पादन खर्च दुसऱ्या राष्ट्रातील उत्पादन खर्चापेक्षा जर कमी असेल तर पहिल्या राष्ट्रानेच खऱ्या अर्थाने त्या वस्तूचं उत्पादन करावं आणि ती वस्तू निर्यात करावी, त्यामुळं त्याचा लाभ मिळू शकेल. त्याचबरोबर पुढच्या राष्ट्राला सुद्धा, म्हणजे ज्या राष्ट्रात ती वस्तू निर्यात केलेली आहे त्या राष्ट्राला सुद्धा त्या व्यापाराचा लाभ निश्चितपणे होत असतो. म्हणजे तुलनात्मक खर्चाचा विचार करून वस्तूचं उत्पादन करावं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार केला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतात मांडली. आणि तौलनिक खर्चाचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत रिकार्डो यांनी मांडला आणि व्यापार केव्हा सुलभ ठरेल किंवा फायद्याचा ठरेल याविषयी मत मांडलेले दिसून येते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात हेक्शर आणि व्होलिन नंतरच्या काळामध्ये त्यांनी सिद्धांत मांडला आणि त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय व्यापार केव्हा शक्य आहे, केव्हा फायद्याचा ठरेल याविषयी आपली भूमिका मांडत असताना असं म्हटलं की आंतरराष्ट्रीय व्यापार हा उत्पादन घटकाची विपुलता आणि आर्थिक विपुलता, म्हणजे ज्या देशामध्ये ज्या उत्पादन घटकाची विपुलता किंवा भरपूर प्रमाणात ते उत्पादन घटक त्या देशात उपलब्ध आहेत, अशाच उत्पादन घटकावर आधारित वस्तूचं उत्पादन करावं आणि त्याच वस्तू त्याने दुसऱ्या राष्ट्राला निर्यात कराव्यात, जेणेकरून त्याचा लाभ त्यांना त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे उत्पादन घटकाची विपुलता किती आहे त्यावरून त्या वस्तूचं उत्पादन त्या राष्ट्राने करावं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करावा, जेणेकरून त्याचा लाभ त्याला निश्चितपणे मिळू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक विपुलता.
म्हणजे जे आर्थिक बाजू ज्याची भक्कम आहे, आर्थिकदृष्ट्या जे राष्ट्र संपन्न आहेत, त्यांनाही आंतरराष्ट्रीय उत्पादन, वस्तूचं उत्पादन करून आंतरराष्ट्रीय व्यापार हा सुलभ होत असतो, फायद्याचा ठरत असतो. म्हणून या दोन घटकावर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापार हा लाभाचा ठरतो की नाही हे ठरत असतं, असं हेक्चर आणि ओहलिन यांनी म्हटलं आहे. आधुनिक काळामध्ये अजून संकल्पना बदलून रँडम फॅक्टर विचारात घेऊन रँडमली फॅक्टरचा विचार केला जातो आणि त्यानुसार सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याची भूमिका अलीकडच्या काळात आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारच्या विविध संकल्पना, विविध सिद्धांत हे अर्थशास्त्रामध्ये मांडलेले आहेत आणि हा सर्व अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये व्यापाराचं स्वरूप लक्षात घेऊन अशा प्रकारचा हा अभ्यास करून तो व्यापार फायद्याचा होतो किंवा नाही याविषयी स्पष्टीकरण आपल्याला मिळत असते. त्यानंतर संरक्षणवादाच्या बाबतीत सुद्धा सांगत असताना प्रामुख्याने ॲडम स्मिथ यांनी मुक्त व्यापाराचा उल्लेख केला, समर्थन केलं आणि अनेक जणांनी मुक्त व्यापाराचा उल्लेख केलेला दिसून येतो. अलीकडे सुद्धा 1990-91 नंतर खऱ्या अर्थाने ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन असा प्रामुख्याने या तत्त्वाचा अवलंब करून या ठिकाणी मुक्त व्यापाराला संधी दिलेली दिसून येते. परंतु WTO 1995, त्या अगोदर 1988चा गॅट करार, तर ह्या गॅट कराराचं रूपांतर 1995ला WTO म्हणजे या ठिकाणी आपल्याला जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन होऊन त्याने मुक्त व्यापाराच्या संदर्भात भूमिका राबवलेली दिसून येते. आणि याला मात्र विरोध नंतरच्या काळामध्ये 1900 नंतरच्या काळात झालेला दिसून येतो. आणि हा जो विरोध आहे हा खऱ्या अर्थाने 1999चा सिएटल या ठिकाणी झालेल्या बैठकीत प्रामुख्याने झालेला दिसतो. कारण त्या ठिकाणी एक संरक्षणवादी भूमिका मांडणारा एक गट पुढे आला आणि त्यांनी असं म्हटलं, जरी मुक्त व्यापारातून लाभ होत असेल तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला मुक्त व्यापार परवडणारा सर्वार्थाने नसून काही प्रमाणात होईना तुम्हाला संरक्षणवाद किंवा काही बंधनं व्यापारावर घालणं अत्यंत आवश्यक ठरतं. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार सर्वांसाठी फायद्याचा ठरणार नाही, असं भूमिका, या भूमिकेचा एक वर्ग या ठिकाणी राष्ट्राचा गट दिसून आला आणि मग त्याची दखल घेऊन तिथे कोटा किंवा प्रशुल्क आकारण्यास परवानगी दिलेली दिसून येते. म्हणजे संरक्षणवादी भूमिका कशी आहे या संदर्भात सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यास करत असतं. हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय दिसून येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ताळेबंद याचाही अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. आंतरराष्ट्रीय ताळेबंद म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय ताळेबंद म्हणजे आयात आणि निर्यात, आपल्या देशाने इतर देशात केलेली निर्यात, त्यामुळं मिळणारं उत्पन्न आणि आपल्याला ज्या काही परकीय राष्ट्राकडून वस्तू लागतात त्या आपण आयात केल्यामुळं त्यांना द्यावी लागणारा पैसा किंवा खर्च त्यावर झालेला. तर अशा प्रकारे निर्यात केल्यामुळं मिळणारं उत्पन्न आणि वस्तू आयात केल्यामुळं झालेला खर्च यांच्यामध्ये संतुलन घडवून आणणे म्हणजेच ताळेबंद असं त्याला म्हणतो. म्हणून हा आंतरराष्ट्रीय ताळेबंद घडवून आणण्याचं काम किंवा कसा तो आंतरराष्ट्रीय ताळेबंद तयार केला जातो, याच्यामध्ये समतोल कसा साधला जातो याविषयीचं शास्त्रशुद्ध विश्लेषण या ठिकाणी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करत असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ताळेबंदाचा सुद्धा अभ्यास प्रामुख्याने होत असतो. त्यानंतर विनिमय दराचं निश्चयन म्हणजे विनिमय दर निश्चित करणे. आता विनिमय दर निश्चित करायचा म्हणजे काय? तर एका राष्ट्राच्या चलनाचा दर दुसऱ्या राष्ट्राच्या चलनाची कसा आहे ते ठरवणे. म्हणजेच जरा भारतीय रुपयाचा दर अमेरिकन डॉलरबरोबर किती, म्हणजे किती भारतीय रुपये बरोबर एक अमेरिकन डॉलर, असा हा दर ठरवला जातो आणि त्यानंतरच तो व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो. म्हणून एका अमेरिकन डॉलरवर भारतीय रुपये किती द्यावे याचं निश्चयन प्रामुख्याने होत असतं. सर्वप्रथम आपल्या भारताचा अभ्यास जर केला तर 6 जून 1966ला आपण सर्वप्रथम रुपयाचं अवमूल्यन केलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण 1900
1991मध्ये रुपयाचं लागोपाठ दोनदा अवमूल्यन केलं. म्हणजे 1966 6 जून 1966 पहिल्यांदा अवमूल्यन, त्यानंतर 1991 यामध्ये केलं, तेव्हा आपला $1 बरोबर आपला दर होता 21.2 रुपये, म्हणजे 21 रुपये 2 पैसे असा विनिमय दर होता. आणि तो परत लगेच आपण अवमूल्यन केलं आणि तो परत बदलून $1 बरोबर 25.8 रुपये, म्हणजे जवळपास 25 रुपये 80 पैसे, म्हणजे 26 रुपयाच्या जवळपास हा $1 बरोबर 26 रुपये असा विनिमय दर ठरलेला दिसून येतो. असा बदल हा सातत्याने होत असतो. आणि हाच बदल अलीकडच्या काळात जर पाहिला, अगदी 16 ऑगस्टची जर पोझिशन पाहिली आपली परवाची, तर तो दर हा $1 बरोबर 74.85 पैसे, म्हणजे 74 रुपये 85 पैसे, म्हणजे जवळपास 75 रुपये $1 बरोबर 75 रुपये भारतीय रुपये देणे असा हा विनिमय दर ठरला. आणि त्यानुसार या ठिकाणी विनिमय दराची निश्चिती होत असते. तर हा सर्व अभ्यास जाणीवपूर्वक हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करत असते. आणि म्हणून कधीकधी हा विनिमय अवमूल्यन स्वतःहून करून कर्तव्यरित्या हा विनिमय दर ठरवला जातो, किंवा कधीकधी नैसर्गिकदृष्ट्या बाजारातील परिस्थितीनुसार हा या ठिकाणी विनिमय दर ठरतो. बाजारातील मागणी आणि पुरवठा यावरून सुद्धा त्या ठिकाणी विनिमय दर ठरतो. परंतु अशा पद्धतीने मागणी आणि पुरवठ्यावरून किंवा मागणी आणि पुरवठ्यात बदल झाल्यामुळे जो विनिमय दर ठरतो, आणि अशा स्थितीला आपण चलनाची घसरण किंवा डिप्रेशिएशन असे म्हटलं जातं. म्हणजे हे या ठिकाणी काय, मागणी पुरवठ्यातील बदलामुळे ठरलेला विनिमय दर हा प्रामुख्याने डिप्रेशिएशन या ठिकाणी होतो. म्हणजे मागणी पुरवठ्यातल्या बदलामुळे या ठिकाणी विनिमय दर कमी होऊ लागला. आपला जर नुकसान होत असेल, अधिक विनिमय रुपये देऊन जर $1 मिळत असेल, तर तिथं आपलं नुकसान आहे, आणि त्याला आपण डिप्रेशिएशन किंवा आपल्याला या ठिकाणी चलनातील घसरण या नावाने ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय भांडवल बाजार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हा 6वा मुद्दा, आंतरराष्ट्रीय भांडवल बाजार, याचाही अभ्यास प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करत असते. भांडवल बाजार पाहत असताना प्रामुख्याने 2 बाबी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. भांडवलाची देणे आणि घेणे, म्हणजे आपल्या देशातील भांडवल परकीय राष्ट्रांना देणे, आणि आपल्याला गरज पडल्यास आपण परकीय राष्ट्राकडून भांडवलाची मागणी करणे. म्हणून भांडवल देत असताना आणि भांडवल घेत असताना काही कंडिशन असतात, आणि काही त्या ठिकाणी अटी असतात. त्या ठरवून त्यानुसारच ते भांडवल दिलं जातं, भांडवल घेतलं जातं. आणि म्हणून याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी प्रामुख्याने महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी हा महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन परकीय विनिमय बाजार काय आहे, विनिमय दर काय आहे, रुपयाची परिवर्तनीयता काय आहे, ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी भांडवलाच्या नियमनाच्या संदर्भामध्ये विचारात घेऊन याचाही अभ्यास प्रामुख्याने इथं केला जातो. आणि शेवटचा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणात्मक समन्वय. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काही धोरणं ठरवल्या जातात, आणि ह्या धोरणामध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम प्रामुख्याने केलं जातं. तर हे कोण करतं? आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रामुख्याने हा अभ्यास किंवा हे काम IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याला इंग्रजीत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असा आपण म्हणत असतो. आणि दुसरी संस्था आहे जागतिक पातळीवरची, आणि ती म्हणजे WTO किंवा जागतिक बँक म्हणता येईल त्याला आपण, WTO नाही सॉरी. आणि म्हणून या ठिकाणी जागतिक बँक जागतिक बँक नाही आपण म्हणता येणार त्याला, तर इथे आपण व्यापार संघटना WTOच. तर WTO म्हणजे काय, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. WTOचा अर्थ काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. मग जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, प्रामुख्याने ह्या 2 संस्था या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला या धोरणात्मक समन्वयाचं काम करत असतात.
आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जी धोरणात्मक म्हणजे विविध धोरणं विविध राष्ट्राची व्यापाराच्या संदर्भात असतील किंवा इतर बाबी, तर ह्या धोरणामध्ये विविध राष्ट्रांच्या धोरणात समन्वय घडवून आणणे आणि त्या ठिकाणी तो व्यवहार किंवा तो व्यापार सुरळीत कसा चालेल या दृष्टीने विचार करणे, त्या दृष्टीने अभ्यास करणे, त्या दृष्टीने काम करणे हे महत्त्वाचं समन्वयाचं काम आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटना ह्या दोन जागतिक पातळीवरच्या संस्था काम करत असतात आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत कसा चालेल याचा विचार प्रामुख्याने इथे होत असतो. आणि म्हणून मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर या सर्व मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी व्याप्तीच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने दिसून येतो. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करते आणि त्यावरून या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे याची आपल्याला कल्पना येते. तर अशा प्रकारे मित्रहो, आपण आंतरराष्ट्रीय व्याप्तीचा विचार या सर्व एकूण 7 मुद्द्यातून केलेला दिसून येतो. आपणास काही अडचणी आल्या असतील किंवा ऐकल्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करू शकता आणि त्याची उत्तरं पुढील ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला दिले जातील. शंकेचं निरसन केलं जाईल. तरी आज आपण या ठिकाणी या मुद्द्याच्या अभ्यासातून चर्चा केल्यानंतर येथे थांबूया. धन्यवाद.